बातमी आहे। शक्तीपीठ हायवेच्या भूसंपादनावरनं धाराशिवमधील शेतकरी आक्रमक झालेत। शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। आज शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। धाराशिवमधले शेतकरी त्यासाठी आक्रमक झालेत। शक्तीपीठ हायवेच्या भूसंपादनावरनं शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेत धाराशिवमध्ये आणि तिथे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात धाराशिवचे शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून घोषणाबाजी करतायत। तिकडची काय परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडनं। बालाजी, काय माहिती? श्वेता, एकूण जर बघितलं तर सकाळी खुंटेवाडी परिसरात जे आहे ते शेतकऱ्यांच्यात पोलिसांच्यात वादावादी झाली। जमीन मोजणीसाठी जे आहे ते पोलीस कर्मचारी आणि शेतकरी जे आहे ते अधिकारी गेले होते। मात्र काल जसं शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परत लावलं होतं, आज देखील मोठा फौजफाटा घेऊन जे आहे ते अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी तिथे गेले। त्या ठिकाणी देखील पोलीस आणि शेतकऱ्यांच्यात हाणामारी झाली। 3 शेतकरी जखमी आहेत तर काही पोलीस कर्मचारी जखमी। हा गोंधळ सुरू असताना धाराशिवचे शेतकरी जिल्हाधिकारी यांना हा जाब विचारण्यासाठी गेले होते की नेमका शक्तीपीठ महामार्ग आमचा विरोध असताना कशासाठी करताय, कशाच्या जोरावरती करताय। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी भेट नाकारली। त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले। त्यांनी काही घोषणाबाजी केली आणि स्वतः शेतकरी जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरच्या इमारतीवर चढण्यास निघाले होते। त्यावेळी मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जे आहे ते भेटीसाठी बोलून घेतलेलं आहे। शेतकरी मात्र ज्या पद्धतीनं प्रशासन हे सगळं जमीन संपादित करतंय, जमीन हा महामार्ग रेटून नेण्याचा प्रयत्न करतंय, तेवढ्याच प्रकर्षानं शेतकरी विरोध करतायत। खुंटेवाडी या परिसरात जर बघितलं आपण तर आज सकाळपासूनच तिथं पोलीस बंदोबस्त आहे। मोठ्या पोलिसांच्या गाड्या मागवल्या। 2 जिल्ह्यातील शेतकरी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। घटनास्थळी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी जमा झालेले आहेत। तर धाराशिवमध्ये हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले तर सगळीकडे जो शक्तीपीठ महामार्गाला जो आहे तो मोठ्या प्रमाणात विरोध होतो। ज्या पद्धतीने काल कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि त्या प्रशासनानं जमीन संपादित करण्याच्या हालचाली गतिमान केल्या, त्यानंतर मात्र शेतकरी सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने विरोध करताना दिसतोय। श्वेता, बिलकुल, धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी। तर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी पुन्हा अधिकारी आणि पोलिसांसह धाराशिवच्या खुंटेवाडी परिसरामध्ये आलेले आहेत। कालच राज्य सरकारनं या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिल्यानंतर संपादनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अधिकारी दाखल झालेत। अशातच शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध केल्यामुळे वाद झाला। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये हा वाद झाला। जीव गेला तरी चालेल, मात्र भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। शक्तीपीठ महामार्गावरून आज देखील गोंधळ जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो, आपण खुंटेवाडी या परिसरात आहोत। पोलीस बंदोबस्त घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी जो आहे तो प्रचंड या ताकदीनं याला विरोध केला आहे। काल देखील शेतकरी यांनी विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासनाचे अधिकारी हे वापस गेले होते। मात्र आज त्याच ताकदीनं जे आहे ते पोलीस प्रशासनाचे अधिकारी व महसूल अधिकारी जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेत। राज्य शासनानं काल याच्या बैठकीत, कॅबिनेटच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर जो आहे तो सक्तीचं भूसंपादन जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। आपण बघू शकतो की ही शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना मारहाण झालेले, काही शेतकरी देखील जखमी झाले असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पोलिसांच्या देखील हाताला लागले। झटापट जी आहे ती शेतकरी व पोलिसांच्यात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नेमक्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत, कशामुळे त्यांचा विरोध आहे, मला सांगा, कशामुळे तुमचा विरोध आहे या शक्तीपीठ महामार्ग? आमच्या या जमिनीतून हा शक्तीपीठ महामार्ग गेलाच न पाहिजे। पण आमचं उपजीविकेचं साधन ही शेती आहे। किती जमीन जाणार आहे तुमची सगळी? साधारणतः चेन्नई सुरत आणि शक्तीपीठ महामार्ग याचं क्रॉसिंग आमच्या खुंटेवाडी गावे आहे। साधारणतः 400 एकर जमीन आमच्या खुंटेवाडी शिवारातील जाणार आहे। त्यामुळे आमच्यातला खुंटेवाडी तील जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी भूमिहीन होणार आहेत। ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। आम्हाला हे किती भाव करणार आहेत यापेक्षा आमच्या जमिनी नाही गेल्या पाहिजे, कारण आमचं उत्पन्नाचं मुख्य स्रोत हा शेती आहे। जमीन जाऊ द्यायची नाही, जमीन जाऊ द्यायची नाही। पुढे करबाळी लग्न होऊ नये तर जमिनी देऊन अजून काय करायचं? आम्ही कटो कशावर जागायचं, कशावर जमीन द्यायची नाही? द्यायची नाही जमीन द्यायची नाही। पैसा सरकारनं वाढून दिला, काय दिला? काय 10 कोटी दिलं तरी बी नाही। किती जमीन द्यायची तुमची? नाही। 5.5 एकर जमीन जाते। 5.5 एकर जमीन जाते, जमीन द्यायचीच नाही। सरकारनं जर अशी जबरदस्ती केली तर आम्ही या ठिकाणी आमचा जीव जरी गेला तर आमची माघार नाही। आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आमचा 1 इंच जमीन ह्या शासनाला आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाहीत। एकूण बघितलं, जीव जरी गेला तरी ही जमीन 1 इंचभर जमीन जी आहे ती शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही। सागर जाधव सह बालाजी निरफळ, न्यूज 8 लोकमत, धाराशिव।